मी माधवराव रावसाहेब कदम अकोलीकर तालुका वसमत उप अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी संघटनेचे आज जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्ते आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं की हे सोयाबीनचे काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करा। कसं व्हायलंय, शेतकरी पहिलाच खूप अडचणीत आहे आणि शेतकऱ्याचे जर शेतकऱ्याला तर ही भाव परवडणारा नाही। सोयाबीनला भाव 10,000च्या आसपास आम्हाला पाहिजे, 9,000 10,000 पाहिजे, पण नाविलाज आहे सरकारनं जे भाव दिला ते आम्हा शेतकऱ्याला घेणं भाग आहे। तर हे जे काटे आहेत हे तरी भाव आमच्या पदरात पडला पाहिजे, याकरता आम्ही आज निवेदन हिंगोली कलेक्टरला दिलेलं आहे, हिंगोली जिल्हाधिकाऱ्याला आम्ही दिलेलं आहे। हे निवेदन आमचं सरकारला आम्ही दिलं की आमचे तात्काळ काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करा। जर हे काटे जर नाही झाले तर एवढी शेतकऱ्याची लूट होणार आहे की 3,000 3,500 रुपये क्विंटल सोयाबीनचा आता भाव झालेला आहे। तर यामुळे शेतकरी पहिलाच खूप अडचणीत आलेला आहे। तरी मेहरबान मायबाप सरकारनं काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करावं, अन्यथा नाही जर काटे चालू जर झाले तर शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य संघटना मिळून आज शेतकऱ्याची परिस्थिती एवढी दयनीय आहे, शेतकऱ्याला मोठं आणि पुढचं पाऊल उचलण्याची सरकारनं आम्हाला गरज पडू देऊ नये ना। असं जर झालं तर एक उद्रेक होईल, कारण शेतकरी आज फार या अतिवृष्टीमुळं दुष्काळीमुळं आणि या सरकारच्या या धोरणामुळं शेतकऱ्याच्या विरोधी सरकारच्या धोरणामुळं शेतकरी खूप अडचणीत आलेला आहे। हे जर सरकारनं ताबडतोब जर शेतकऱ्याच्या लक्षात नाही घेतलं तर एक उद्रेक होण्याची शक्यता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत आम्ही सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर काटे चालू करून एवढं सहकार्य करावं। बस। आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याजवळ येऊन निवेदन दिलेलं आहे की बा सर्वसामान्य शेतकऱ्यांचे सोयाबीनचे काटे दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू झाले पाहिजेत, जेणेकरून याचा लाभ सर्वसामान्य शेतकऱ्यांना होईल। आम्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलीबाळी बहिणी दिवाळीला आमच्या घरी येतात व आम्हाला पैशाची नित्यांत गरज असते, त्यामुळे आम्ही काय करतो, आमचे सोयाबीन येईल त्या भावात फुकट भावात विकून टाकतो। आणि सरकारचं कसं असते, वराती मागून घोडा असते। वराती मागून घोडं कसं असते, दिवाळी संपल्यानंतर सरकार हमी भाव केंद्र चालू करते, त्याचे काटे चालू करते, त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न होता व्यापारी धनधानक्याला होतं आणि त्याचा फार मोठा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो व सरकार आपली पाठ थोपटावून घेते की सरकार असं म्हणते की बा आम्ही इतकं माल हमी भाव केंद्रात तोडून घेतलेला आहे आणि याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना न होता व्यापाऱ्यांनाच होतो। याच आशयाचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की बा सर, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा आणि यांची दिवाळी जर गोळ करायची असेल तर काटे लवकरात लवकर दसऱ्याच्या मुहूर्तावर चालू करणे फार अत्यंत गरजेचे आहे। आणि त्याचबरोबर जे जाचं काठी आहेत त्याला शिथिल करून त्या अटीसुद्धा शिथिल करून आमचे काटे चालू करून घ्यावे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोळ करावी हीच विनंती। आशयाचे निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले आहे।